नमस्कार. मी डी राऊत, अध्यक्ष नेटिव्ह रूल मूव्हमेंट. आज आपणा पुढे एक विशेष मुलाखत सादर करीत आहे. ही मुलाखत आजचा ज्वलंत प्रश्न बोधी महाविहार या संबंधीचा असून या प्रश्नावर अमरावती जिल्ह्यातील आणि विशेषतः बहुजन समाजात जागृतीचे अतिशय मौलिक असे कार्य करणारे प्राध्यापक कल्याण डोंगरे यासंबंधी आपले विचार थोडक्यात मांडणार आहेत. तर मी पहिला प्रश्न सरांना विचारतो की सर, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आज जरी आपल्याला दिसत असला तरी हा खूप काळापासून हा प्रश्न या देशामध्ये अस्तित्वात आहे. तर हा प्रश्न बाबासाहेबांनी 1956मध्ये धर्मांतर केल्यानंतर या प्रश्नाकडे बाबासाहेबांची भूमिका काय होती, त्यांना काय करायचं होतं पुढं. त्यांना हे माहीत नव्हतं का की गया येथील महाबोधी महाविहार याचं ॲक्ट जो पास झालेला आहे त्या ॲक्टनुसार, त्या ॲक्टच्या अंतर्गत त्याची मॅनेजिंग कमिटी आहे, ती काही हिंदू काही बौद्ध आणि तिथल्या कलेक्टर अशा कमिटीची असेल आणि त्यावर सरकारी नियंत्रण असेल. तर ते बौद्धांकडे कसं भेटेल यासंबंधी बाबासाहेबांची काय भूमिका असावी, तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते आणि संविधान निर्मातेही होते. सोबतच ते एक महान समाजवादी आणि लोकशाहीवादी नेते असल्यामुळे जो काही प्रश्न या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यावर, संविधान लागू झाल्यावर निर्माण होईल, तो संविधानिक पद्धतीने सोडवल्या जाईल अशी त्यांची या संबंधामध्ये भूमिका होती. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये जो काही धर्मनिरपेक्षता, समाजवाद किंवा लोकशाही समाजवाद हा जो विषय आहे त्या विषयाकडे दुर्लक्षितपणे पाहण्यात आलं आणि प्रत्येकाच्या धार्मिक अस्मिता, जातीय अस्मिता ह्या जास्त त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेपेक्षा हावी झाल्या. या कारणाने या प्रश्नाकडे राष्ट्रीय प्रश्न म्हणून पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन न राहता आपापल्या जातीपुरता, आपापल्या धर्मापुरता असा जो प्रश्न आहे तो समजला गेला. वास्तविक पाहता धार्मिक प्रश्नाच्या संबंधामध्ये ज्याप्रमाणे ख्रिश्चन बांधवांचं जर चर्च असेल तर त्यावर नियंत्रण ख्रिश्चन बांधवांच्या धर्मगुरूचं असते. मुस्लिम बांधवांचं जर मस्जिद असेल तर त्यावर नियंत्रण मुस्लिम बांधवांच्या धर्मगुरूचं असते. शीख बांधवांचं जर धार्मिक स्थळ असेल तर त्यावर नियंत्रण शीख बांधवाचं असते. या पद्धतीच्या नैसर्गिक न्यायानुसार महाबोधी महाविहार यावर नियंत्रण पूर्णतः बौद्ध बांधवांच्या धर्मगुरूचं असणं अपेक्षित होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये देश 1947ला 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं आणि जेमतेम 6 वर्षानंतरच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आणि त्यामुळे हे बरेचसे काही प्रश्न जे आहे त्याच्या सोडवणुकीच्या संबंधामध्ये त्यांना अपेक्षित असलेलं जे काही घडायला पाहिजे होतं, नंतरच्या पिढीने ते अपेक्षित असलेलं घडवलं नाही. ही जबाबदारी आपण एका अर्थानं पाहतो म्हटलं तर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या आधारावर आपल्याला तपासून पाहता येईल. आम्ही भारताचे लोक एक लोकशाही गणराज्य निर्माण करू या पद्धतीची जबाबदारी आम्ही भारताचे लोक म्हणून
भारताच्या संविधान सभेने भारतीय लोकांवर सोपवली, परंतु भारताचे लोक जे आहेत त्या भारताच्या लोकांनी लोकशाही गणराज्य निर्माण करणे, भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देणे, राष्ट्राची एकात्मता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा प्राप्त होईल या पद्धतीने आचरण करणे, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्न जो आहे त्या अनेक प्रश्नामधला एक प्रश्न आहे. सर मी आता तुम्हाला पद्धतीने असं पाहता येईल. सर मी तुम्हाला इथे थोडं थांबवतो आणि असा प्रश्न करतो की आत्ता जी समाजामध्ये विविध स्तरावर संघटनात्मक लोक या विषयावर आंदोलन करत आहेत, विशेषतः गैरराजकीय आंदोलन होत आहेत, तर त्यातून हा प्रश्न सुटण्यासारखा आहे का? अगदी बरोबर आहे. आपल्याला भारतातील नागरिकांचे जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु हा प्रश्न जो आहे तो कायदेशीर प्रश्न असल्यामुळे याला संसदेच्या माध्यमातूनच, संसदीय कायद्याच्या माध्यमातूनच सोडवता येईल. आणि म्हणून या देशामध्ये जे लोकसभा, राज्यसभा आहे, या लोकसभा आणि राज्यसभेमधून कायदेशीर पद्धतीने कायदा करूनच या प्रश्नाची सोडवणूक होईल. सत्तेमध्ये बसलेले लोक या प्रश्नाकडे एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून नैसर्गिक न्यायाने जोपर्यंत पाहत नाही, ते राजकीय फायद्यासाठी जर या प्रश्नाकडे पाहत असतील तर तो प्रश्न चिघळवून ठेवण्यात त्यांचा जास्त रस दिसतो. सर मी आता तुम्हाला एक आणखी प्रश्न असा विचारतो की उपोषण स्थळावर सरकारने अचानक आपले प्रशासनाचे लोक पाठवले, पोलीस पाठवले आणि उपोषण करणाऱ्या बौद्ध भिक्खूंना स्थळावरून उचलून ते घेऊन गेले. तर त्यामुळे हा जो आंदोलन आहे म्हणजे स्थगित होईल की चालू राहील की आणखी त्याच्यामध्ये मोठी वाढ होईल असं आपल्याला वाटतं? सरकारच्या या दडपशाही भूमिकेचा मी निषेध करतो. हा प्रश्न सरकारने स्वतः शांततामय मार्गाने सोडवायला पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद सर. सर आम्ही सोबतच संजय भोरे सर आहेत, मोरे ना, हां कोरे सर आमच्या बरोबर आहेत. आणि हे सुद्धा अमरावती जिल्ह्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मोठे कार्यकर्ते आहेत. विशेषतः बौद्ध धर्माचे त्यांचा अभ्याससुद्धा चांगला आहे आणि त्यांचंसुद्धा आपण मत तिथे जाणून घेणार आहोत की सर सामान्य लोकांना याविषयी काय वाटते? सामान्य लोकांना याविषयी मोठी उत्सुकता आहे की हा जो महाबोधी विहाराचा जो प्रश्न बरेच कालांतरापासून रेंगाळलेला आहे, हा प्रश्न आंदोलन किंवा उपोषण यावर न राहता हा संवैधानिक मार्गाने जर आपण सोडवला तर तो हे होईल, लवकर सुटेल. धन्यवाद सर. तर मी एक विशेष आणखी एक प्रश्न विचारू इच्छितो की हा जो समाज आहे, बुद्धिस्ट समाज आहे, हा असं समजलं जाते की विदर्भामध्ये एकवटलेला आहे आणि इतर म्हणजे जरी धर्मांतर जरी झालं तरी हिंदू समाजातील इतर वर्गाने पूर्वाश्रमीचे महार जर सोडले तर इतर वर्गाने काही म्हणजे धर्मांतर असं काही केलेलं नाही आहे. तर त्या हिंदू लोकांना त्या मंदिरावर हिंदूचं असं जे वर्चस्व आहे, म्हणजे 4 किंवा 5 जे काही तिथले जे कमिटीमध्ये लोक राहत असल्यामुळे हिंदू लोकांना असं वाटणं स्वाभाविक नाही का की ते मंदिर आपल्या ताब्यात राहावं? नाही, माझं असं म्हणणं आहे की कालांतराने परंपरेनुसार महाबोधी जे ट्रस्ट आहे जे बौद्धांकडेच असलं पाहिजे आणि हिंदूचा जो वर्ग आहे हा वर्ग हिंदूकडे न देता आपल्या ट्रस्टी जे आहेत
बुद्धिस्ट ट्रस्टी यांच्याकडे सोपवण्यात यावं. हं. आणि विदर्भातील इथला जो एक संघ बुद्धिस्ट आहे हा टोटली हं. आपला हिंदू संघाच्या मागे आहे हं. आणि उपोषणकर्त्याला हे करतात, हां. समर्थन करतात. हां. सर, मी एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आपणास विचारू इच्छितो की हे म्हटलं जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि त्या हिंदू कोड बिलाला लागू करण्यासाठी शेवटी त्यावेळच्या सरकारने ते लागू केलं नाही किंवा पास करता आला नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला. तरी पण हिंदू कोड बिल नंतर तुकड्यामध्ये पास करण्यात आलं, काँग्रेसने केलं. त्या हिंदू कोड बिलाच्या व्याख्येमध्ये, हिंदूच्या व्याख्येमध्ये जैन, शीख आणि बौद्ध हे हिंदू असतील म्हणजे हिंदू कोड बिल त्यांना लागू होईल असं याच्यामध्ये त्या हिंदू कोड बिलमध्ये लिहिलेलं आहे. तर हिंदू या व्याख्येमध्ये जर जैन, बौद्ध आणि शीख येत असतील तर ते कोणापासून मुक्त करावं, हे विहार मुक्त कोणापासून करावं असं आपणाला वाटतं? हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी तसं एका धर्माचे, प्रांताचे असं काही बोललेले नव्हते. त्यांनी हिंदू कोड बिल हे सर्वांसाठीच हे केलेलं होतं. हिंदू, शीख, जैन, पारसी, बौद्ध हे हिंदू कोड बिलामध्ये येत होते. तर हिंदू कोड बिलाच्या व्याख्येनुसार जर ते मंदिर ज्याला आपण बृहद हा समाज म्हणूया, बहुजन समाज म्हणूया, या बहुजन समाजाच्याच एका घटकाकडे असेल तर हा प्रश्न का निर्माण होतो? कारण हिंदू कोड बिलामध्ये जर बौद्ध समाज हा सुद्धा हिंदूच समजला जातो, जैन समाज हिंदू समजला जातो, शीख समाज हिंदू समजला जातो आणि तीसुद्धा बाबासाहेबांनी दिलेल्या व्याख्येनुसार, तर त्यामध्ये मग हे जे विहार मुक्तीचं आंदोलन आहे ते नेमकं हिंदूपासून आहे की ब्राह्मणापासून आहे? विहार मुक्तीचं आंदोलन ते ब्राह्मणांपासून आहे, हां. हिंदूंपासून नाही आहे. त्याच्यावर कब्जा जो झालेला आहे हा ब्राह्मणांनी केलेला आहे, ब्राह्मण पुजाऱ्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला महाबोधी विहाराचं जे आंदोलन आहे त्या ब्राह्मणांच्या कब्जेमधून खाली करणे आहे, त्यांच्याकडून सोडवणे आहे. ओके, धन्यवाद सर. आपण अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मी परत आपला आभार मानतो आणि ही आजची मुलाखत इथंच संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.